मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील एका बँकेत महिलेसोबत धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा दावा करण्यात येतोय। टीसीएस कंपनीत जो धर्मांतरणाचा प्रकार झाला तसाच प्रकार एका बँकेत झालाय। एक महिला कर्मचाऱ्याचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा पतीनं दावा केलाय। संबंधित महिलेच्या पतीनं पत्नीवर धर्मांतरणासाठी दबाव टाकला जात असल्याची तक्रार दाखल केली आहे। त्याची पत्नी गेल्या काही दिवसांपासून इस्लाम धर्माचा अभ्यास करत होती आणि धर्म स्वीकारण्याचा विचार व्यक्त करत होती। तसेच मुलींचंही धर्मांतर करण्याची इच्छा तिने व्यक्त केल्याचा उल्लेख तक्रार पत्रात करण्यात आलाय। पत्नीचे बँकेतील एका सहकर्मचाऱ्यासोबत संबंध असल्याचाही पतीने आरोप केलाय। पती पत्नी दोघेही मुंबईतील एका बँकेत कार्यरत आहेत। पत्नीच्या सहकाऱ्यांकडून तिला धर्मांतरणासाठी प्रवृत्त केला जात असल्याचा आरोप पतीने केला। याच काळात पत्नीने हिजाब परिधान करण्यास सुरुवात केल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय। पत्नीच्या जवळ उर्दू भाषेतील पुस्तकही आढळून आल्याचं सांगण्यात आलंय। परिस्थिती गंभीर वाटल्यानं पत्नीला राजस्थानमधील उदयपूर येथे गावी नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान 18 एप्रिल रोजी पत्नी मुलीसह घरातून निघून गेल्याचा आरोप करण्यात आला असून घरातील दागिने आणि रोख रक्कमही घेऊन गेल्याचा दावा आहे। पत्नीने नंतर मुंबईला जात असल्याचा संदेश पाठवला, मात्र त्यानंतर तिचा ठाव ठिकाणा लागलेला नसल्याचं तक्रारदारानं म्हटलंय। तक्रारीत आणखी गंभीर आरोप करत काही व्यक्तींनी पत्नीचं ब्रेन वॉश करून आर्थिक आणि शारीरिक शोषण केल्याचा दावा करण्यात येतोय। तसेच काही धार्मिक संघटनांशी संबंधित व्यक्ती इतर धर्मीय महिलांना प्रेमजाळ्यात अडकवून धर्मांतर घडवून आणत असल्याचाही आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी उदयपूरच्या सुखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नव्या धर्मांतरणाविरोधी कायद्याअंतर्गत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तपासासाठी उदयपूर पोलिसांचं पथक मुंबईला रवाना झालं असून पुढील चौकशी सुरू आहे। घटना मुंबईत घडल्याचा दावा असला तरी अद्याप मुंबईत कोणतीही अधिकृत गुन्हा नोंद झालेला नाही। दरम्यान संबंधित बँक व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिलाय।